रेणापूर मधील नुकसान भरपाई संदर्भात तात्काळ कार्यवाही करा, काँग्रेसची शासनाकडे मागणी। माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्याकडून नुकसानीची तत्परतेने दखल। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली नुकसानीची पाहणी। गेल्या 6 महिन्यापासून लातूर शहरात आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। आता अवकाळी पावसाचाही उरल्या पिकांना फटका बसला आहे। शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी डोळ्यादेखत वाहून गेल्या। त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई संदर्भात तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी रेणापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे। लातूर ग्रामीणमधील रेणापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा व रेणा नदी काठावरील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। मे महिन्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीतून कसेबसे उरलेले सोयाबीन देखील वाहून गेले। ऊसाचे ठिकठिकाणी नुकसान झालेले आहे। काही भागात घरांची देखील पडझड झाली आहे। या नुकसानीची माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रवक्ते श्री धीरज विलासराव देशमुख यांनी तातडीने दखल घेतली। त्यांच्या सूचनेनुसार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लगेचच नुकसानग्रस्त भागाची आज पाहणी केली। येथील तहसीलदारांशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती त्यांना दिली। नुकसान भरपाई संदर्भात तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी रेणापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनाद्वारे शासनाकडे मागणीही करण्यात आली। शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी। मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे रेणापूरसह अन्य गावांमधील शेतीचे व काढलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले। त्या नुकसानीचा अपेक्षित आर्थिक मोबदला अजून देखील बहुतांश शेतकऱ्यांना मिळाला नाही। अशा परिस्थितीत कालच्या पावसामुळे उरले सुरले सोयाबीन देखील वाहून गेले आहे। त्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडले आहेत। याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रवक्ते श्री धीरज विलासराव देशमुख यांनी केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.